पाटबंधारे विभागातील लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। 14,000 रुपयांची लाच घेताना पाटबंधारे विभागातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय। सदर इसमावर कारवाई सुरू आहे। या संदर्भात सविस्तर वृत्तानुसार चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मन्याड धरणातून शासनाकडून मोफत गाळ देण्यात येतोय, परंतु पाटबंधारे विभागाकडून प्रति ट्रॅक्टर 1200 रुपये प्रमाणे 11 जणांकडून 14,400 रुपये मागणी होत असल्याची गुप्त माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती। त्यावर सदर पथकानं आज सकाळच्या सुमारास सापळा रचून पाटबंधारे विभागातील लिपिक तुषार अशोक पाटील याला ताब्यात घेतलंय। या संदर्भात पुढील कार्यवाही देखील सुरू आहे। अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे विभागाने चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी ही कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये तक्रारदार यांच्याकडून इरिगेशन डिपार्टमेंटचे जे कनिष्ठ लिपिक या पदावर असलेले तुषार पाटील यांनी मन्याड धरणातून गाळ उपसा करण्यासाठी 13,300 रुपयाची लाचेची मागणी ही तक्रारदार यांच्याकडे केली होती आणि त्या संबंधाने अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाकडून पंचांसमक्ष खात्री करण्यात आली होती लाच मागणीची आणि त्याच्यामध्ये लाच मागणी केल्याचं ज्यावेळी निष्पन्न झालं त्यानुसार आज चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आमच्याकडून जे काही तुषार पाटील कनिष्ठ अभियंता इरिगेशन डिपार्टमेंट चाळीसगाव यांच्यावर आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमच्या कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। आणि मी सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की कोणतेही शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी आपल्याकडून लाचेची मागणी करत असतील तर कृपया आपण अँटी करप्शन ब्युरो धुळे यांच्याकडे समक्ष तक्रार देऊ शकता अथवा आमचा लँडलाईन क्रमांक आहे 02562 234020 या क्रमांकावर आपण फोन करून देखील तक्रार नोंदवू शकता किंवा माझा जो मोबाईल क्रमांक 88 88 88 14 49 या क्रमांकावर सुद्धा आपण फोन करून तक्रार नोंदवू शकता। दरम्यान सदर कारवाई एसीबीच्या धुळे पथकानं केली असून या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। जागर जनसंसाठी सुजिलाल हडपे, चाळीसगाव।